लोकांच्या मनामध्ये भीती तयार झालेली आहे. पनीर खावावं का नाही आणि डिश मागवताना ते 10 वेळेस विचार करतात की पनीरची भाजी डुप्लिकेट आहे. साहेबांना सुद्धा झेड सुरक्षा लागेल. काय करेन साहेबांसारखे या देशाला अजून अधिकारी भेटावा. कारण की बाहेरून जे पनीर ते आम्हाला थोडी माहिती की डुप्लिकेट आहे हे चांगलं आहे. आज 350-400 रुपये किलो खवा पनीर आहे. तर 400 रुपये किलोचं पनीर वापरतो तर चांगलं समजणार ना आम्ही. सध्या राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंढे आणि त्याचे अधिकारी आणि ते स्वतः जे भेसळयुक्त जे अन्न त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. दूध असेल, पनीर असेल, आणि ज्यामुळे मोठी सध्या राज्यभरामध्ये चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पनीरची जी आहे तुटवडा सध्या पाहायला मिळते. कारण की एकीकडे भेसळ पनीरवरती त्याची कारवाई सध्या सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एक पंचवटी हॉटेल आहे आणि या ठिकाणी सुद्धा ते ग्राहक जे आहेत या नेहमी प्रमाणात आपल्या या ठिकाणी ते खायला येत असतात. पावभाजी असेल किंवा अन्य पनीरची भाजी देखील असेल. सध्या आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंढे जे आहेत यांनी भेसळीवरती सध्या कारवाई ती करत आहेत. पनीर असेल, दूध असेल, ज्यामुळे मिठाई असल्या यावरती काय वाटतं ते कारवाई बघून कसं वाटतंय? नाही, कारवाई म्हणून कसं वाटतं, पण म्हणजे खरोखरच तसं जर काही जर असलं तर कारवाई केली तर बरी वाटते. पण हे जेव्हा आम्ही नेहमी जे साधे जे पदार्थ खातो त्याच्यामध्ये तर आम्हाला चांगलंच वाटतं, तर मग आम्ही बोलणार कसं काय होतं ना. त्याच्यासाठी म्हणजे सगळे इथं व्यवस्थित मिळतं, त्याच्यासाठी येतो आम्ही. इथे व्यवस्थित मिळतंय. हा, मला सांगा, तुम्ही आता सध्या कारवाई सध्या बरेच ठिकाणी चालू आहेत. आपल्याकडे वैजपुरी या ठिकाणी गुटखा सुद्धा पकडला जातो, त्यामुळे त्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती. अशा पद्धतीने सध्या सुरू आहे शहरामध्ये. म्हणजे ही कारवाई योग्य आहे कसं वाटतं का? कारवाई तर योग्यच आहे, पण जिथे ज्या लोकांना विश्वास आहे लोक तिथे जाऊन खातात. पण जर कारवाई झाली आणि यांचा त्यांना भुगतान भरावं लागतं, हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे जे लोक जेन्युइन आहेत त्यांच्याकडे कारवाई नको, जे खरंच चोर आहेत, भेसळ करणारे आहेत, चुकीच्या पद्धतीने ते वापरलं जाते किंवा भेसळ केली जाते, त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हावी. पण त्याच्यामध्ये गव्हासोबत किडे रगडले जातात असं काही होऊ नये. जे योग्य माणसं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अगदी जी लोक योग्य आहेत, प्रामाणिक आहे, आपल्या हॉटेल्सचा बिझनेस ते वर्षोगिणती मेहनत घेऊन आज त्यांनी नाव कमावलंय, त्याचा विश्वास संपादन केलाय ग्राहकांचा, त्यांच्यावर तरी नको आहे इतकीच इच्छा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर ही खूप छान माहिती या ठिकाणी ज्यांनी आयुष्य एखाद्या हॉटेलमध्ये घातलेलं आहे आणि त्यांच्यावरती योग्य माणसावरती कारवाई होणे अशी देखील या ठिकाणी काही ग्राहकांकडून मागणी करण्यात आली. स्वतः हॉटेल चालक आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. सर नमस्कार, तुमचं स्टोरी.com मध्ये स्वागत आहे. सर, सध्या आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंढे यांच्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे, ज्यामध्ये भेसळवरती कारवाई होत आहे. पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी कारवाई सध्या होत आहे पनीरवरती. पनीरचा तुटवडा सध्या शहरात सांगितलं जातो, असं वाटतं का तुटवडा आहे? हो, तुटवडा आहे. कारण की आता लोकांच्या मनामध्ये भीती तयार झालेली आहे. कारण की पनीर खावावं का नाही आणि डिश मागवताना ते 10 वेळेस विचार करतात की पनीरची भाजी डुप्लिकेट आहे का चांगली आहे. म्हणून ते लोकांची थोडीशी आवक थोडी कमी झालेली आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणजे तुमची अनेक वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता हॉटेलचा. काय वाटतं ह्या महिन्याभरामध्ये जे तुकाराम मुंढेंनी ते आले आणि ग्राहकांची काय म्हणजे त्याच्या मनामध्ये काय चालतंय सध्या? नाही, गिरायकांच्या मनामध्ये ते येतं की चांगलं काम होत आहे. दूध शेतकरी सुद्धा खुश आहे याच्यामध्ये की दुधाला यांचा भाव मिळेल आणि ओरिजिनल दूध लोकांना खायला मिळेल. आम्हालाही पनीर चांगलं मिळालं पाहिजे ही आमची सोच आहे. आम्ही गिरायकांना चांगलं खाऊ घालावा ही आमची मनस्थिती आहे. आम्हाला थोडी वाटतं की गिरायकांना आम्ही डुप्लिकेट खावा, नाही. आता काही गिरायकांशी त्यांची बोललो की तुमच्या हॉटेलवरती फार त्यांचा विश्वास आहे, कारण की आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी येतोय म्हणून. म्हणजे कुठेतरी गिरायकाचं मन देखील त्या ठिकाणी जपलं पाहिजे आणि गिरायकांच्या ज्या भावना आहेत त्यांनी सत्य सांगितलं की जे गव्हाबरोबर किडे रगडल्या जातात ते हे होऊ नये. काय कसं साहेब तर चांगलंच काम करतात आणि इथून पुढेही चांगलं काम करावं ही त्यांना शुभेच्छा आमची. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्येच मोठ्या प्रमाणात अवैध जो गुटखा जो होता तो पकडण्यात आला होता. त्यानंतर म्हणजे ज्यांनी पकडले जे अधिकारी त्याच्या अंगावरती गाडी देखील घालण्याचं काम सुद्धा, म्हणजे असा प्रकार आपल्याकडे होतोय. पण ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजे. अधिकाऱ्यांची काय चुकी आहे? त्यांना 2 नंबरचा धंदा जो आहे त्यांनी बंद करायला पाहिजे. जे चांगलं काम आहे ते करा, तुम्हाला नाही थोडी म्हणणार आहे सरकार आणि साहेब थोडी त्यांना तुम्हाला बळजबरी धरणार आहे. कारण की अधिकाऱ्यांची बी लेकरं बाळ आहे घरी, त्यांना काही झालं त्यांच्या लेकर बाळांचं कसं करायचं. सगळ्या ह्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि साहेबांनी आपल्या अधिकारी लोकांना प्रोटेक्शन द्यावा, सुरक्षा द्यावा आणि साहेबाला झेड सुरक्षा द्यावा ही माझी सोच आहे. साहेबांना सुद्धा झेड सुरक्षा लागेल.
काय करेन साहेबासारखे या देशाला अजून अधिकारी भेटावा आणि माझा देश पुढे जावा. तुकाराम मुंढे यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत 25 बदल्या त्यांच्या ह्या झालेल्या आहेत. शेतकरी सुद्धा चांगल्या प्रमाणात खुश आहे. हॉटेल, तुम्ही एक हॉटेल व्यवसाय काय, तुमच्या हॉटेलचं सगळं असं हॉटेल चालकांमध्ये काय सध्या चर्चा असते बरं? नाही, साहेबाबद्दल तर चांगलाच विचार आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या गिऱ्हाईकाला नंतर अजून चांगलं खायला मिळेल, दूध चांगलं मिळेल, आमचा रायताही चांगला मिळेल. काय पण आम्ही जे पनीरची भाजी देतो हे चांगल्या पद्धतीने त्यांना मिळावं गिऱ्हाईकांना, हेच आमची सोच आहे. तुम्ही तर हॉटेल चालवतात, पण आता पनीर कसं तुम्ही मागवतात, हे पनीर कसं येतं याची काही कल्पना? कारण की बाहेरून जे पनीर ते आम्हाला थोडी माहिती की डुप्लिकेट हे चांगलं आहे. कारण जेव्हा आम्ही खवा पनीर घेतोय, आज 350-400 रुपये किलो खवा पनीर आहे, तर 400 रुपये किलोचं पनीर वापरतो ते चांगलं समजणार ना आम्ही. बरोबर. कारण 100-150 रुपये किलोचं पनीर नाही, कमीत कमी 400-450 रुपये किलोचं पनीर आहे माझ्याकडे. तर आम्ही तर ते सांगणार नाही बा आमचं चांगलं पनीर आहे. आम्ही आमचा जो माणूस पाठवतोय तर त्या माणसाला पहिले सांगितलं की मला तू तुझ्या घरी बनवून पनीर आम्हाला दुधाचं दे. काय तर आमचा जो माणूस आहे तो आम्हाला चांगलंच पनीर देतोय. काय आणि तो स्वतः घरीच बनवतोय, बाहेरून नाही आणत. सगळे शहानिशा करून हे सगळे सगळं ते सगळं पाहूनच आम्ही हे काम करतो. आणि खराब कधी असलं तर तुरंत आम्ही त्याला वापस करतो की नाही. माझे कामगार सुद्धा खराब असले की ते वापस करून टाकतात. तुमच्या मागणी सुद्धा सगळं तुमचे योग्य करतात. बिलकुल. दुसरी गोष्ट अशी की सध्या तुकाराम मुंढे यांची कारवाई तुम्ही सगळीकडे पाहता, आता तुम्ही सुरक्षाची मागणी सुद्धा करण्यात आली. 2 शब्दामध्ये त्यांच्या कारवाईबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल काही शुभेच्छा द्याल तुम्ही? शुभेच्छा तर मला तुम्ही असं सांगितलं असे आम्हाला 100 तुकाराम मुंढे साहेब भेटावा आणि पुऱ्या देशाला पुढे नेवा आणि देश आमचा सुख समृद्धी सारखा बनावा, हीच आमची सोच आहे. नक्कीच हॉटेल चालकाकडून जर पाहिलं आपण तर आता तुकाराम मुंढे यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी. कारण की आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर त्यांच्या अधिकाऱ्यावरती काळ्या स्कॉर्पिओमधून अंगार घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. अवैध गुटखा त्यांना पकडण्यात आला होता. मात्र त्यांना आता तुकाराम मुंढे यांना Z+ सुरक्षा द्यावी, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांना साथ द्यावी असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे, कारण की एवढ्या कारवाईनंतर तरी हे सगळं भेसळयुक्त बंद होईल का आणि नागरिकांना चांगलं जीवन मिळेल का, हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पूर्वी.com साठी मी देवराळे, छत्रपती संभाजीनगर.